महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। नांदेड जिल्ह्यातील पेनूर नदीपात्रात अवैध वाळू उपसा। नदीपात्रात 25 तराफे, 15 ते 20 हायवा ट्रॅक्टर। लोहा तालुक्यातील पेनूर नदीपात्रात दररोज अवैधरित्या लाखो रुपयांचा वाळू उपसा। तहसीलदारांच्या खिशात वाळू माफियांची बिनधास्त प्रतिक्रिया। नदीपात्रात तराफ्याद्वारे दररोज लाखो रुपयांचा वाळूचा अवैध उपसा। लोहा तहसील कार्यालयात तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार नॉट रिचेबल। अवैध वाळू उपसा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा असून यामध्ये पर्यावरण आणि महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यावर कठोर कारवाई केली जाते। परंतु नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पेनोर येथील नदीपात्रात 20 ते 25 तराफ्याद्वारे शेकडो ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर बातमीच्या पुराव्यासाठी महाराष्ट्र टुडेचे संपादक मेहबूब शेख, सहाय्यक संपादिका आरोही जाधव सोबत सहाय्यक विशाल गायकवाड, पत्रकार राजू गवळी हे मिळालेल्या माहितीनुसार ठिकाणावर गेले असता अत्यंत अवघड मार्गाने गेल्यावर हे ठिकाण निदर्शनास आले। तेथे पोहोचले असता संपादक मेहबूब शेख व त्यांचे सहकारी दोरखंडाच्या साहाय्याने नदीपात्रात उतरलेले दिसत आहेत। हे काम प्रशासनाचे आहे, परंतु हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला करावे लागत आहे। खाली उतरल्यावर 20 ते 25 तराफ्याद्वारे वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले व ते हायवा वाहन व ट्रॅक्टरद्वारे भरून सर्रास चोरी करत असल्याचे निदर्शनास आले। शासनाने गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खननासाठी कठोर कायदा केल्यानंतर ही वाळू माफिया कोणाच्या सहकार्याने, कोणाच्या संगणमताने लाखो कोट्यावधी रुपयांच्या गौण खनिजाचे उत्खनन करत आहे। या प्रकरणी ज्यावेळेस आम्ही तेथील स्थानिक वाळू उपसा करणाऱ्या एका व्यक्तीला विचारले असता तो सहज म्हणाला की तहसीलदार आमच्या खिशात आहे। त्याचं हे अनपेक्षित उत्तर लोहा तहसील कार्यालयाची बेजबाबदारी सांगत असल्याचे दिसून येत आहे। सध्या परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या बॉर्डरवर एक गाव आहे पेनूर म्हणून। पेनूर या गावाच्या परिसरात नदीपात्रात आपण पाहू शकता, मी स्वतः एका तराफ्यामध्ये उभा आहे आणि या नदीपात्रात आपण पाहू शकता, कॅमेरामॅन दाखवा तिकडे किती तराफे आहेत, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा या नदीपात्रातून होत आहे। प्रशासन काय करत आहे? नांदेड आणि परभणीच्या या म्हणजे बॉर्डरवर हा प्रकार म्हणजे तुम्हाला दिसून येत आहे। कॅमेऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती तराफे, किती मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यावधी रुपयाच्या वाळूचा इथं उपसा होत असल्याचं दिसत आहे। आणि आता याच्या आधी सुद्धा आम्ही परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात असाच एक वाळू धक्क्याचा एक प्रकार उघडकीस आणला होता आणि सध्या या ठिकाणी सुद्धा तसंच या प्रकारे वाळूचा उपसा होत आहे। एकीकडं घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि अवैध वाळू माफिया अवैधरित्या कोट्यवधी वाळूचा हा उपसा करत असल्याचे दिसत आहे। पाहू शकता आपण किती तराफे आहेत, कॅमेरामॅन दाखवा किती तराफे आहेत मागे। हे जवळपास 20 ते 25 तराफे, म्हणजे दररोज 10 ते 20 लाख नाही, 25-50 लाख रुपयाची वाळू इथून उपसा होत आहे अवैधरित्या। प्रशासन काय करत आहे? सध्या परभणी जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा तिकडचं पात्र येते, पहा तिकडच्या पात्रात सुद्धा उपसा सुरू आहे। ते पात्र परभणी जिल्ह्यात येते आणि हे पात्र बहुतेक नांदेड जिल्ह्यात येते। तर परभणी आणि नांदेड जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? माझ्या मते तलाठी आणि जे मंडळ अधिकारी आहेत बहुतेक त्यांच्या
संगनमताने हा प्रकार सुरू आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की आयजी साहेबांचं पथक आहे किंवा जिल्हाधिकारी साहेब आहेत परभणी नांदेडचे, यांनी या वाळू धक्क्यावर कारवाई अवैधरित्या जी कारवाई होत आहे त्यांच्यावर कारवाई करून हे वाळू धक्के बंद करावेत. महाटोटेसाठी मी महबूब शेख, परभणी नांदेड. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, आरोही जाधव, पेनूर, लोहा, नांदेड.